लक्कडकोट येथील काझी कब्रस्तानच्या विकास कामाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न। कब्रस्तानमध्ये आल्यानंतर हे कब्रस्तान आहे असं वाटतच नाही, गार्डनमध्ये आल्यासारखं वाटतं। आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर 20 कोटी रुपयाच्या विकास कामातील जालना शहर महानगरपालिका हद्दीत झालेल्या काझी कब्रस्तान लक्कडकोट येथे संरक्षण भिंत व गट्टू रोडच्या कामासाठी अंदाजे 40 लाख रुपये कामाचे लोकार्पण सोहळा आज आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते थाटात पार पडला। सदरील कामासाठी शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीरभाई यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करून संपूर्ण काम स्वतःच्या देखरेखीखाली केले। त्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडून विकास कामासाठी 40 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आणि काझी कब्रस्तानचा चेहरा मोहरा बदलला। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, रस्ते, वेगवेगळे वृक्ष लागवड, जनाजा नमाज पठणसाठी शेड इत्यादी कामे करून शेख नजीर यांनी काझी कब्रस्तानला सुसज्ज बनवले। विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांनी काझी कब्रस्तानसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता। त्यानंतर निधी देऊ शब्द पूर्ण करून 40 लाखाचा निधी दिला। त्या कामातून आज काझी कब्रस्तान हे सुसज्ज वृक्षारोपण, पाणी इत्यादी बाबतीत पूर्ण झाले असून यावेळी आमदार खोतकर यांनी शिवसेनेचे उपशहर प्रमुख शेख नजीरभाई यांचे भरभरून कौतुक केले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे म्हणाले की कब्रस्तानमध्ये आल्यानंतर हे कब्रस्तान आहे असं वाटतच नाही, कारण ते भरपूर वृक्षारोपण तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे एखाद्या गार्डनमध्ये आल्यासारखं वाटत असल्याचं म्हणून त्यांनी शेख नजीरभाई यांच्या कामाचे भरभरून कौतुक केलं। या कार्यक्रमासाठी आमदार अर्जुनराव खोतकर, फिरोजलाला तांबोळी, भाऊसाहेब घुगे, विष्णुभाऊ पाचफुले, जावेदभाई, जाफर खान, सगीर पहलवान, ॲडव्होकेट अशफाकभाई, अक्कूभाई, मुसाभाई परसुवाले, बाबा कुरेशी, राजे कुरेशी, शेख फिरोज, नईम वस्ताद, जहीरभाई काझी, जाफरभाई काझी, गुड्डू काझी, इम्रान एमडी नाझीर काझी, असलम बेग, शेख बशीर, जावेद सिद्दीकी, अकबर शाह, शेख मज्जू, ताहिरभाई बडेखान, बिलाल सौदागर, बाळू बनसोडे यांच्यासहित परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जालना शहरामध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। विकास कामं पुढेही काही न बघता विकास कामे आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल, सर्व भागामध्ये विकासाचे काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत। मला असं वाटतं की 5 वर्षापर्यंत आमच्या स्वप्नातला जालना स्वच्छ सुंदर जालना निश्चितपणे करून देऊ। धन्यवाद।